नाही, तो तर ट्रेलिंग पीई आहे. त्याचा फॉरवर्ड पीई 14 वर आहे. त्यात ग्रोथ अजून बाकी आहे मित्रा. आय अग्री. बघा घेतला सर 440 ला. गुड. कम लेट्स गो. हो सर. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याचा धांडोळा कसा झालाय राज्यातल्या प्रमुख मतदारसंघाचा विकास, मतदारसंघांचा थेट घटनास्थळावरून आढावा, जनमताच्या साक्षीने माझ्यासोबत पाहायला विसरू नका. माझं मत माझं सरकार, फक्त IBN लोकमतवर. नवीन डायजीन फेज हिची क्विक कूलिंग ऍक्शन देते ऍसिडिटी पासून जलद मुक्ती. नवीन डायजीन फेज फक्त 5 रुपयात ऍसिडिटी पासून सुट्टी. नवीन हगीज वंडर पॅन्ट्स ह्या बाळाला ओलाव्यापासून सुरक्षित ठेवतात आणि ह्याचं कॉटनी सॉफ्ट डिझाईन त्याच्या नाजूक त्वचेला कोमलतेचा अनुभव देतं. नवीन हगीज वंडर पॅन्ट्स. पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा बेधडक मध्ये करतोय. पोटनिवडणुकीचा जो देशभरात निकाल लागलेला आहे त्या निकालाचा नेमका अर्थ काय आणि त्यातनं काय इशारा मिळतोय तो आपण बघतोय. ज्या प्रतिक्रिया येत आहेत, प्रदीप रोकडे यांची एक प्रतिक्रिया फार बोलकी आहे. पोटनिवडणुकीत मिळालेला लाटेचा धडा केंद्र व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. ही प्रतिक्रिया सामान्य नागरिकांची आहे जे आपल्या कार्यक्रम बघून प्रतिक्रिया नोंदवत आहेत. नितीन गावडे यांची सुद्धा एक प्रतिक्रिया आहे. पोटनिवडणुकीचा इशारा भाजपच्या एकाधिकारशाहीला आहे. काय उत्तर द्या? नाही, असं की मुळामध्ये पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीचा निकाल मोदींशी किंवा यांच्याशी जोडणं सगळ्यात चुकीचा. हा निकाल मी सातत्याने सांगतोय. हे वरवरचं विश्लेषण करायला खूप आनंददायी आणि चांगलं आहे की हे मोदीची लाट ओसरली आणि मोदींचा प्रभाव संपला हे म्हणणं सोपं आहे आणि किंवा ह्याचा लगेच महाराष्ट्रात वेगळा अर्थ एक मान्य कराल तुम्ही रविकिरण देशमुखांचा जो मगाचा मुद्दा होता की किमान लोकसभेचे मुद्दे आणि आता विधानसभेचे मुद्दे वेगळे. 100% मी तेच तुम्हाला सांगायला येतोय की या विधानसभेला जो विधानसभेची निवडणूक होणार आहे ती या काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षाच्या कारभार होणार आहे. त्यामुळे इथे काही मोदींच्या 100 दिवसात काय केलं म्हणजे हे प्रयत्न करतात मोदींनी 100 दिवसात काय केलं असं काँग्रेसकडे सातत्याने विचारलं जात आहे. पण मुळामध्ये 15 वर्षात तुम्ही काय केलं हे इथल्या जनतेला सांगावं लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि निवडणूक त्याच मुद्द्यावर होणार आहे. आणि म्हणूनच सांगतो की इथे त्यामुळे इथली अँटी इन्कम्बन्सी, इथला सरकारचा असलेला रोष हा लगेच संपलाय. इथल्या आत्महत्याचे विषय संपले, शेतकरी आत्महत्याचे विषय संपलेत असं म्हणून चालणार नाही किंवा लगेच लोकांनी लगेच आता आम्हाला एक आशा निर्माण झाली का तुम्हाला भाई या सगळ्या निवडणुकांमुळे? एक म्हणजे एक आता 15 वर्षाचा कारभार बघितलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा. एक काहीतरी आशा निर्माण झाली का या निवडणुकांना? आशा निर्माण त्याला होते ज्याला निराशा आहे. आम्ही प्रचंड आमचा आत्मविश्वास आहे. आमच्या गेल्या 15 वर्षाच्या केलेल्या कामाच्या आधारावरच आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. आम्ही दुसऱ्या कसल्याच्या आधारावर जाणार. पण त्याबरोबर हे नक्कीच यांनी केशव उपाध्यायांनी किती जरी म्हणाले तर याचं समीकरण हे लागतच ना. कसं नाही म्हणता येईल मला सांगा की आम्ही नव्हतं सांगितलं, तुम्हीच लोकांना सांगितलं होतं. आजच्या दिन आमची ही होती का? तुमची आहे, आमची आहे का? त्यामुळे ही टेस्ट नाही त्याची, ही त्याची टेस्ट नाहीये. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काय जाणार त्यांचं म्हणणं अँटी इन्कम्बन्सी वगैरे बरोबर आहे ते त्यांच्या पद्धतीने जाऊ द्यात. माझं म्हणणं वेगळं आहे की महाराष्ट्राला जे सातत्याने हीनतेने पाहिलं जात होतं, नव्हे तसं चित्र तयार केलं जात होतं अख्ख्या देशामध्ये की एका दुसरं राज्य किती पुढे आहे बघा आणि महाराष्ट्र किती मागे. आणि हे करत कोण होतं आणि कोण करतात आहेत? महाराष्ट्राचे जे स्वतःला शिल्पकार म्हणू इच्छितात आहेत ते म्हणतात आहेत. म्हणजे मी ते समजू शकतो की एखाद्या राज्यातली चांगली गोष्ट घ्यायला हवी, महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी घेतल्या गेल्या. आणि म्हणून आम्ही आमच्या केलेल्या कामाच्या आधारावर आणि लोकांनी ते जे म्हणतात आहेत किंवा ते सांगतात त्याचं हे उत्तर आहे. आणि ते नेहमी सांगत आहेत की आमचं नेतृत्व ह्या सक्षम आहे, अमुक आहे तमुक आहे, हे ते सांगतायत, आम्ही नाही सांगत. त्याचं हे उत्तर आहे आणि हे दिलेलं उत्तर लोकांनी आहे. तुम्ही दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या काँग्रेसच्या नाही आहेत, सर्वसामान्य काय सांगतात. स्थानिक मुद्दे हाच मुद्दा असणार आहे का येणाऱ्या 100% राज्यातले मुद्दे. अपनी अहमियत रखता है, ये पूरा देश जानता है. हर तरह के चुनाव अलग अलग परिस्थितियों में होते हैं और उसके बारे में सारी चीजें जानी जाती हैं.
मैंने ये बताया कि 4 महीना पहले ये तय हुआ कि पूरे देश में, वो देश जहां 50 करोड़ से ज्यादा लोग गरीबी की रेखा के नीचे की जिंदगी गुजार रहे हैं, वो देश जहां लाखों गांव में अभी भी पीने का साफ पानी नहीं है, बिजली नहीं है, सड़क नहीं है, उस देश के अंदर आप आके बताते हैं कि आप ये सारी चीजें आसानी से कर दोगे, और उसके बाद 4 महीना गुजरने के बाद बता रहे हैं ना, मैं वही बता रहा हूं कि उनको ऐसा लगता है हाँ, कि वो ठगे हुए हैं, उनको ऐसा लगा कि वो ठगे हुए हैं। मैंने कहा कि 10 साल पहले कांग्रेस और एनसीपी ने चुनाव लड़ा और वो आई और लोगों के सामने अपने काम ले गई। मैं उनसे इत्तेफाक नहीं रखता, मैं जानता हूं कि शेतकरी आत्महत्या कर रहे हैं, मैं जानता हूं कि एंटी इनकम्बेंसी है, मैं जानता हूं कि उन्होंने जो कुछ भी नहीं किया उसके बारे में चर्चा होगी, लेकिन मैं ये बोलना चाहता हूं कि कुछ लोग आते हैं और सारी चकाचौंध सामने लाकर खड़ी कर देते हैं, उसकी जो रोशनी की जो चमक है उसके आगे बाकी के लोग छुप जाते हैं। ठीक है। और आज ये बात होती है कि भाई हमने ठीक किया कि नहीं। आप बताइए, 4 महीने में 60 साल का मुकाबला नहीं किया जा सकता, हम भी मानते हैं, लेकिन आप कह रहे हैं कि आप करिए, आप कह रहे हैं कि आप इसी बुनियाद पर महाराष्ट्र को जीतेंगे, आप इसी बुनियाद पर जो है हरियाणा को जीतेंगे, आप इसी बुनियाद पर वो सारी झारखंड वगैरह सब जीत लेंगे। ठीक आहे, आप जो कह रहे हैं, हा मुद्दा जो आहे, भाजप ज्या मुद्द्यावरती निवडणूक आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लढवणार आहे, ते स्थानिक मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत का? आपण एका रॅपिड फायर राऊंड मध्ये शेवटचं जाता जाता बेधडक मध्ये सगळ्या नेत्यांना आणि तज्ज्ञांना विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेकमध्ये. Tomorrow never ends with you. When the morning falls, we there so long. जिंदगी के शानदार पलों के लिए ब्रिजस्टोन। हिवाळ्यात कोरड्या त्वचेला सामान्य निगराणीपेक्षा जास्त काहीतरी हवं, तिला हवं हीलिंग, म्हणून वॅसलीन टोटल मॉइश्चर जेलीच्या मायक्रो ड्रॉपलेट सह त्वचेचा ओलसरपणा 3 पट वाढवतं आणि कोरड्या त्वचेला हील करण्यासाठी मदत करतं. तुमची कोरडी त्वचा आहे हील्ड. ही आहे वॅसलीनची हीलिंग पॉवर. सुपरफास्ट 4G साठी सैमसंग गैलेक्सी S5 शिफारस करतो एयरटेल, द स्मार्टफोन नेटवर्क. अब ये कल से टॉप करेगा ना? ये तो आप मानोगे कि इतनी जल्दी रिजल्ट्स नहीं मिलते, लेकिन अगर मैं यही बात आपसे इक्विटी म्यूचुअल फंड्स के लिए कहूँ तो आप मानोगे? अच्छे रिटर्न्स पाने के लिए टाइम दीजिए. लॉग ऑन टू janotomano.com फ्रॉम बिरला सन लाइफ म्यूचुअल फंड. म्यूचुअल फंड इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. माय बोली आता हे गाणं गातो आमचा बंड्या आणि घर बसल्या घेतो थिएटरचा अनुभव. कारण माय बोलीवर येतात चित्रपट, ज्यात असतो फक्त एकच पॉपकॉर्न ब्रेक, सोबत भन्नाट शोज, बोलते तारे, फिल्मी गप्पा, सुरेल प्रवास. आता एवढंच बोलेन. थँक्यू माय बोली. माय बोली, मनोरंजनाची मिसळ. अब सिर्फ लेयर शॉट. डिओ छोड़ो, शॉट लगाओ. लेयर शॉट, क्लियर फ्रेग्रेंस और कुछ नहीं. रामनाथ गोयंका सोहळ्यामध्ये IBN लोकमतचा चौकार. आरती कुलकर्णी, प्राजक्ता धुळप, अलका धुपकर आणि विनायक गायकवाड यांना गौरवण्यात आलंय. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रतिष्ठेच्या रामनाथ गोयंका पुरस्कारांनी. IBN लोकमत सर्वाधिक पुरस्कार मिळवणारं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल. पांढरे केस लपवायचे पण आर्टिफिशियल लुक आवडत नाही? वापरून पहा नवीन गार्नियर ब्लॅक नॅचरल्स. इतका नॅचरल की कलर करा आणि कोणाला कळणार पण नाही. नवीन गार्नियर ब्लॅक नॅचरल्स फक्त 39 रुपयात. पहली बार कुछ नया ट्राई करने में थोड़ी हिचकिचाहट तो होती है, चाहे पहली बार पैरा सेलिंग करनी हो या पहली बार हॉलिडे टिकट्स ऑनलाइन बुक करनी हो. के साथ साथ
पर वीजा डेबिट के एडवांस्ड सिक्योरिटी फीचर्स आपके ऑनलाइन पेमेंट्स को रखें फुल्ली प्रोटेक्टेड। वीजा, एवरीवेयर यू वांट टू बी। जेव्हा डोकेदुखीचा होईल त्रास, फक्त एनासिन देई आराम. एनासिन, डोकेदुखीचा फुल स्टॉप. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील उत्कृष्ट महामंडळ म्हणून महाराष्ट्र-times.com व समर्थ भारत व्यासपीठतर्फे समर्थ गौरव पुरस्कार 2014 हा पुरस्कार महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांना देऊन गौरवण्यात आले. हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक मातंग जागृती अभियान. तुम्हाला ठाऊक आहे का ह्यांच्या ग्लोचं सिक्रेट? हा ग्लो लव्ह आहे की डव्ह? आम्हाला तर कुणीतरी सांगितलं की हा डवच आहे. डव्ह ब्युटी बार 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीमने समृद्ध आहे. डव्ह 7 डे टेस्ट घ्या आणि मिळवा अधिक कोमल ग्लोईंग त्वचा ऑल ओव्हर. तुमचे फ्रेंड्स देखील गेस करतच राहतील. हे लव्ह नाही, हा डव्ह आहे. अधिक कोमल ग्लोईंग त्वचेचे सिक्रेट निश्चितच डव्ह आहे. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय पोटनिवडणुकींच्या निकालांविषयी आणि त्याचा परिणाम नेमका काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये. रविकिरण आपल्या सोबत आहेत. रविकिरण, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या निवडणुकीचा जो काही निकाल आहे त्या निकालाचा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावरती काही परिणाम होणार आहे का? किमान जे भांडणं चाललेली आहेत युतीमध्ये असतील किंवा आघाडीमध्ये असतील ती तरी मिटायला याची मदत होईल का? या निकालाचा सगळ्यात मोठा परिणाम असा आहे की गेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फार बचावात्मक भूमिकेत आले होते आणि त्यांचे पूर्ण असं बोलण्याचा आणि सगळा आविर्भावच बदलला होता. अतिशय काळजीच्या स्वरात गेले होते ते आणि जणू काही आता आपला पराभव अटाळा अशा स्वरूपाचं चाललं होतं त्यांचं. पण त्यांना थोडंसं आता रविकिरण, जे आपण कित्येक वेळेला आपण एकत्र असताना कधी असं जाणवलेलं मला तरी वाटत नाही. आपण नाही, तुम्ही एकट्या भाई जगतापांवरून मला निष्कर्ष नाही काढता येणार. त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. असं आहे. तर असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना असं वाटत होतं की गेल्या 15 वर्षाचा आपला दुष्काळ संपणार. आता आपल्याला सत्ता अगदी आपल्या दाराशी उंबरठ्याशी येऊन ठेपलेली आहे आणि मोदीजींच्या कृपेमुळं आता महाराष्ट्रामध्ये आपण सत्तारूढ होणार म्हणून जे काय फील गुडचं वातावरण निर्माण झालं होतं, मला वाटतं तेही बऱ्यापैकी जमिनीवर येतील. एक मात्र नक्की, मंदार, महाराष्ट्रातली जनता ज्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या 15 वर्षाच्या कारभाराची चिकित्सा करणार आहे या निवडणुकीमध्ये, त्याचप्रमाणे ती शिवसेना भाजपला सुद्धा परफॉर्मन्स दाखवा घ्या असं म्हणू शकते. नक्की. म्हणजे पुन्हा एकदा सिद्ध करावं लागणार आहे सगळ्यांना. पुन्हा एकदा ही नवी परीक्षा आहे. तुम्ही पूर्वलक्षी प्रभावातनं वगैरे लोकसभेचा काही तुम्हाला फायदा मिळणार नाही. प्रश्न असा आहे, प्रत्येक निवडणूक ही नवीनच असते, नव्यानेच सामोरं जावं लागतं. फक्त म्हणून की आम्ही आमच्याकडे तर म्हणजे 15 वर्षाचं यांचं अपयश पूर्ण लोकांसमोर मी घेऊन जातोच आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारी, यामुळे किमान युतीतली जी आता भांडणं आहेत किंवा काय ही संपतील लवकर. तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यातनं काहीतरी एक पुन्हा एकदा सामंजस्याची प्रक्रिया सुरू होईल? ती म्हणजे असं माझं म्हणणंच नाही की ती म्हणजे ते होईल लवकर. त्याच्यामध्ये जे काही आता पूर्ण होईल ते 1-2 दिवसात पूर्ण समोर येईल. ते सगळ्यांच्या समोर महायुती होऊनच इलेक्शनला पुढे जातील हा विश्वास आहे या ठिकाणी. अशरफ आझमी, काय समाजवादी पक्ष, तुम्ही म्हणाले सेक्युलर फोर्सेस सगळे महाराष्ट्रातले एकत्र येण्याची कितपत शक्यता वाटते तुम्हाला? मंदार भाई, देखिए ऐसा है, देश का चुनाव हुआ, आप भी जानते हैं इस बात को कि 31% लोगों ने भारतीय जनता पार्टी उनके सहयोगियों को वोट दिया. बिहार में ये तजुर्बा सबसे पहले जेडीयू और आरजेडी ने शुरू किया और वहां इसी तरह के परिणाम आए. मैं बताना ये चाहता हूं कि मैं ये इस बात को मानता हूं कि कांग्रेस से कुछ गलतियां हुई हैं, सरकार में रहते हुए काम करते हुए जो कुछ भी हुआ है, लेकिन महाराष्ट्र की जनता
धर्मनिरपेक्ष है और मैं इस बात की आशा करता हूं, आपके माध्यम से लोगों के सामने भी ये बात रखना चाहता हूं कि कांग्रेस और एनसीपी को चाहिए कि छोटी छोटी जितनी भी पार्टियां इस तरह के हैं जो सेकुलर वे पे काम कर रही हैं, उनको साथ में लेकर अगर वो चुनाव में जाते हैं तो यकीनन मुझे ऐसा उम्मीद है कि अच्छे नतीजे आएंगे। और अगर वो इस तरह की सीख नहीं लेती है तो आने वाला वक्त जो है सांप्रदायिक शक्तियों को महाराष्ट्र के हवाले करने की तैयारी है। इस बात का परिणाम 19 तारीख को समझ में आ जाएगा। ते अगदी लवकर कळेल, पण भाई किमान म्हणजे जसं रवी किरण म्हणाले काळजी संपली तुमची, असं काही म्हणायला जागा आहे का? तुमचा स्वर बदललाय? नाही, असं आहे की माझा स्वर कधीच असाच असतो, म्हणजे रवी किरण आम्ही एकत्र तुमच्या बरोबर नेहमीच वावरतो. प्रश्न तो नाही की अँटी इन्कम्बन्सी आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला त्याची उत्तरं जेव्हा दिली जातात तेव्हा हीच जनता, हीच महाराष्ट्राची जनता, आम्ही 99ला जिंकलो तेव्हा 2004ला ह्यांनी बरंच काही घेऊन गेले लोकांसमोर, आम्ही त्याची उत्तरं दिली. 2009ला हे अशा पद्धतीने याच्यापेक्षा जोरात ओरडत होते, आम्ही त्याची उत्तरं दिली, लोकांनी आम्हाला संधी दिली. आताही तेच होईल, आताही तेच होईल की यांनी जे काय त्यांना अँटी इन्कम्बन्सीच्या नावाखाली जे काय हे करणार आहे खोटे आणि ते जोराने, जसं आता अमित शहाच्या बाबतीमध्ये जोराने वगैरे आपण त्याच्यावर चर्चा करतोय. फक्त एवढं गृहित धर असेल तर ते मराठीत म्हण आहे आपल्या काय बेगाने शादी में, तसं तिने जरूर म्हणावं. 19 तारखेला निकाल आपल्या समोर, 19 तारखेचा निकाल स्पष्ट होईल, पण किमान नक्की हे जे निकाल लागलेले आहेत सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे की मतदार खऱ्या अर्थाने राजा आहे आणि त्या मतदारांनी पुन्हा एकदा कुठेतरी ही जाणीव करून दिलेली आहे सगळ्याच राजकीय पक्षांना. भाजप असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी ज्यांच्यामध्ये अजूनही जागांचे तडजोड झालेली नाहीये, किंवा अगदी भाजप महायुती असेल त्यांच्यात सुद्धा कुठलीही अजून तडजोड झालेली नाहीये. लवकरात लवकर लोकांच्या दृष्टिकोनातून हे सगळं राजकारण जे आहे ते बदलेल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद, नमस्कार.